हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. माया अजितला हात धरून बाहेर घेऊन येते. तेव्हा अजित बोलतो की काय करतेस माया. तेव्हा माया बोलते की आपल्याला मीराचा बदला घ्यायचा आहे. तेव्हा अजित बोलतो की मीराचा बदला घ्यायचा आहे आपल्याला, ते कसं. तेव्हा माया बोलते की हे बघ, तुझ्यासाठी आणि मी तुझ्या मॉम डॅडसाठी खूप काही सहन केले आणि ते इतकं सहन केले की माझा जबडा अजून दुखतो आहे. आता जे ते तुझ्यासोबत घडणार आहे आणि हे सगळं मीराच्या बापाने केलं आहे. तेव्हा माया खाली बसून एक दगड उचलते. तेव्हा अजित बोलतो की जे माझ्यासोबत घडणार आहे ते मीराच्या बापाने केलं आहे. तेव्हा माया तो दगड उचलते आणि तिच्या डोक्यात मारते. तेव्हा अजित बोलतो की बापरे माया हे काय केलेस तू. तेव्हा माया जोरजोरात ओरडायला लागते की वाचवा वाचवा, मीराच्या बापाने हे केलं आहे. तेवढ्यात नर्मदाही येते. पटकन अजितला ते घरात घेऊन जातात. अजितच्या डोक्यातनं रक्त वाहत असतं. तेव्हा ते जोरजोरात बोलत असतात की वाचवा वाचवा, मीराच्या बापाने केले हे. अजितवर हल्ला झाला आहे. एवढं तिथे अथर्व आणि अनन्या येते. तेव्हा अथर्व बोलतो की काय काय झालं आहे. तेव्हा माया बोंगाळ करून बोलत असते की बघ ना, मीराच्या बापाने हल्ला केला आहे. आम्ही दोघं तिथे बाहेर होतो. मीराचा बाप आला आणि त्याने बघ ना कसं दगड मारून फेकला आहे अजितला, किती रक्त आलं आहे बापरे, असं तसं बोलत असते. अजित मायाकडे बघतच असतो की त्याला तिची चाल कळत नसते. तेव्हा नर्मदा बोलते की वाटोळं होईल त्याचं. माझ्या अजितला मारलं आहे ना त्याने, माझ्या तळतळाट लागेल त्याला, तडफडून मरेल तो. तेव्हा अनन्या बोलते की दादा मीरा वहिनी कुठे आहे. तेव्हा अथर्व बोलतो ती सकाळपासून गायब आहे. तेव्हा नर्मदा बोलते वाटलंच नेहमीप्रमाणे. इकडे मीरा अडगळीच्या खोलीत अंबिकाशी बोलत असते. इकडे मीरा अंबिकाला सांगत असते की ताई, मायाचा विषय तो वेगळा विषय, पण तो विषय टाळण्यासारखा नाही आहे. तेव्हा अंबिका बोलते की कुठला विषय. तेव्हा मीरा बोलते की अगं मंजिरीने तुला पाहिला तो विषय. काल तिने आल्या आल्या माझ्याकडे पाहिलं आणि नंतर तिने स्पष्ट तुझ्याकडे पाहिलं, हे बघितलंस ना तू. तेव्हा अंबिकाला कालचा दिवस आठवत असतो, पण ती मीराला बोलते की मीरा नाही अगं, त्यांना मी नाही दिसत. तेव्हा मीरा बोलते की ताई, स्वतःपासून लपवून काय फायदा आहे. अगं मनात कुठेतरी तुला तरी माहिती आहे काहीतरी चाललंय. तेव्हा अंबिका बोलते की मीरा हे बघ अगं, ज्या दिशेने मी उभी आहे त्या दिशेने त्यांनी पाहिलं तर मग आपल्याला वाटेलच ना गं त्यांनी माझ्याकडे पाहिलं, बस एवढंच. तेव्हा मीरा बोलते तिने त्याच दिशेला का पाहिलं ताई, तिच्या समोर तर मीच होती ना फक्त, तर ती माझ्याकडेच बघू शकत होती. बरं ताई, तुझ्या मनात तिच्याबद्दल आदर आहे, सन्मान आहे, हे मी समजू शकते, पण तुला सत्य कळू नये म्हणून तिने काळ्या जादूची मदत घेतली, हे तुला पटत नाही आहे ताई. तेव्हा मीरा बोलते पण ताई, आता गोष्टी बदलतील. तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे. तेव्हा मीरा बोलते की आता एका मागोमाग एक सत्य उलगडत चालतील, धक्क्यावर धक्के बसतील आणि ही लढाई रंगणार आहे आणि ह्या लढाईत तू सामील व्हायची वेळ आली आहे. इकडे खोलीत येऊन नर्मदा अजितला पट्टी करत असते. तेव्हा दामोदर बोलतो मायाकडे बघून, पण हिने जे केलं ते बरोबर नाही आहे. तेव्हा अजित दामोदरकडे बघतो. तेव्हा दामोदर लगेच बोलतो की मायाने केलं ते बरोबर नाही आहे. तेव्हा नर्मदा बोलते माया नाही, मीराच्या बापाने. तेव्हा दामोदर थोडासा दरवाज्यात जाऊन ओरडतो की मीराच्या बापाने जे केले ते बरोबर नाही आहे. तेव्हा अजित त्यांच्याकडे बघतो आणि बोलतो इथे माझ्या बायकोने माझं डोकं फोडलं आहे आणि माझे मॉम डॅड मजाक घेत आहेत माझी. तेव्हा दामोदर बोलतो की तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस, डोक्याला लागलं आहे तुझ्या. तेव्हा नर्मदा आणि दामोदर हसायला लागतात. तेव्हा माया बोलते की अरे काय चाललं आहे तुमचं, आईबाप आहात ना, डोक्याला लागलं आहे त्याच्या. तेव्हा नर्मदा बोलते की अजित हे बघ, जे काही झालं आहे ना त्यासाठी तू रक्त सांडलं आहेस, जे काही झालं आहे ते आपल्या फायद्यासाठीच झालं आहे. कारण हे बघ, ती मंजिरी आपली वैरीण आहेच, पण आता ही मीरासुद्धा जास्त वटवट करायला लागली. मला मायाची ही आयडिया आवडली, म्हणजे ती मीरा पण ती आपल्या हद्दीत राहील आणि वरून रडत रडत येऊन सांगेल की माझे बाबा नव्हते. तेवढ्यात मीरा घरात येत असते. तेवढ्यात अथर्व तिला अडवतो आणि बोलतो की मीरा कुठे गेली होती. तेव्हा मीरा बोलते इथेच. तेव्हा अथर्व बोलतो इथे म्हणजे कुठे. तेव्हा मीरा बोलते इथेच गेटजवळ. तेव्हा अथर्व बोलतो काय बाबांना भेटायला. तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा मीरा बोलते की बाबांना भेटायला. तेव्हा अथर्व बोलतो की सगळं क्लिअर आहे मीरा, मी तुला 1000 वेळा सांगितलं आहे, मी प्रेमाने समजावून सांगितलं आहे की लपून छपून बाबांना भेटत जाऊ नकोस, ते इथे आले की आपल्या घरात प्रॉब्लेम होतात. तेव्हा मीरा बोलते की अहो बाबा घरातून गेल्यापासून बाबा इथे आलेच नाही आहेत. तेव्हा अथर्व बोलतो की मग जे आले होते ते कोण होतं, त्यांचं भूत. तेव्हा मीरा बोलते की बाबा इथे आले होते. तेव्हा अथर्व बोलतो की तुला माहीतच नाही. तेव्हा मीरा बोलते की नाही, कसं शक्य आहे. तेव्हा अथर्व बोलतो मग अजितचं डोकं कोणी फोडलं भूताने. तेव्हा मीरा बोलते की काय. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा प्लीज असं शॉक असल्यासारखं रिॲक्ट होऊ नकोस, तुला पण माहिती आहे तू असल्याशिवाय तुझे बाबा इथे येणार नाहीत आणि अजितला मारून काय मिळालं त्यांना, काय प्लॅनिंग चालू आहे तुमचं. तेव्हा मीरा बोलते की हे बघा,
तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. असं काहीच नाही. तेव्हा अथर्व बोलतो की असंच आहे मीरा, असंच आहे. मी दरवेळेस तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू दरवेळेस माझा विश्वासघात करतेस. तुझ्या बाबांनी तुझ्यावर काय जादू केली हे मला कळत नाही आहे. तेव्हा मीरा बोलते की जादू काय म्हणतायत तुम्ही, कसली जादू. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा प्लीज खरं खरं सांग, हे सगळं तुम्ही मुद्दाम करतायत ना आम्हाला हिंडवायला. काय प्लॅनिंग चालू आहे तुमची माझ्या आईविरुद्ध. तेव्हा मीरा चिडून बोलते की बस झालं वेदाचे बाबा, तुम्हाला माझ्यावर संशय घ्यायचा असेल घ्या. माझ्या बाबांविरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. मी माझ्या बाबांचा अपमान सहन करून घेणार नाही. तेव्हा अथर्व चिडून येतो आणि बोलतो आणि तुझ्या बापामुळे माझ्या आईचा अपमान झाला त्याचं काय. तेव्हा अंबिकालाही शॉक होते, मीराही शॉक होते. मीरा रडून म्हणते की वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की हे बघ तुझा बाप असाही मेंटली अनस्टेबल आहे, बट दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. पण त्या माणसामुळे माझ्या आईचं काही बरं वाईट झालं तर लक्षात ठेव मी त्याला सोडणार नाही. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते. अंबिकालाही काहीच कळत नसतं. तेव्हा मीरा एकदम खचते आणि रडायला लागते. अथर्व तिच्याकडे बघत असतो पण तिच्याशी बोलत नसतो. इकडे मंजिरी झोपेतून उठते. तिला अचानक जाग येते. ती घड्याळ बघते आणि बोलते की फक्त अजून काही तास बाकी मौन पाळण्यासाठी आणि माझ्यासाठी ते एकदम सोपं आहे आणि मी ते कसंही माझं मौन पार 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 पाडेल. मंजिरी पुन्हा झोपून घेते. तेवढ्यात दादासाहेब आवरून येतात. तेव्हा दादासाहेब मनात बोलतात की मंजिरी अजून उठली का नाही, रोज यावेळेला तर तिचं आवरलेलं असतं. अरे बापरे, कालचा राग तिच्या मनातून अजून गेला नाही वाटतं. तेव्हा दादासाहेब मंजिरीला हात लावतात. मंजिरी उठते आणि दादासाहेबांशी बोलतही नाही. तेव्हा दादासाहेब बोलतात की काल जे काही घडलं त्याबद्दल तुझा राग स्वाभाविक आहे. त्याचा त्रास तुला होतो आहे मी समजू शकतो. हरकत नाही, तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बाहेर ये. तेव्हा दामोदर चालला जातो. तेव्हा दादासाहेब चालले जातात. मंजिरी दादासाहेबांना बोलते. दादासाहेब गेल्यावर मनात बोलते की शहाणा ग माझा म्हातारा. आता हाच सगळ्यांना सांगेल की मंजिरी थोडी रागात आहे, तिला डिस्टर्ब करू नका आणि मी अशीच घरात शांतपणे बसून राहील. आणि बघता बघता रात्रीचे 12 कधी वाजतील आणि विधीची दुसरी पायरी माझी पूर्ण होईल हे कोणालाच कळणार नाही. आणि मग काल छाया कवच माझ्या ताब्यात असेल. तेव्हा अथर्व इकडे मीराला बोलते हे चांगलं आहे तुझं. तुला जर काही बोललं तर तू लगेच रडून देतेस. तुला वाटेल तसं तू वागू शकतेस, सगळं करू शकतेस, पण तुला काही विचारलं तर तू ते सांगायचं नाही. आणि मीरा यावेळेस तुला मी सिंपती दाखवणार नाही. आणि अजितला कशाला, तुझ्या बाबांना सांग ना मला मारायला, मी हँडल करतो, बघतो ना मी काय करायचं ते. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा बस, मी काही बोलत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्या बाबांबद्दल वाटेतले बोलाल. मी वेदाची शपथ घेऊन सांगते की मी माझ्या बाबांना भेटायला गेले नव्हते आणि बाबा इथे नव्हते आले. आणि जर तुम्हाला माहीत असेल ना की बाबा कुठे आहेत तर मला सांगा, मी शोधते त्यांना. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, तुला माहीत नसेल पण तुझे बाबा इथे आले होते. अगं आज त्या माणसाने अजितचं डोकं फोडले, उद्या जर माझ्या आईचा जीव घेतला तर काय करायचं. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की माणूस नाही, तो एक जनावर आहे, जनावर. तेव्हा मीराला या बोलण्याचा खूप धक्का बसतो. मीरा उठते आणि बोलते की बस वेदाचे बाबा बस. मीरा उठून अथर्वकडे जाते आणि बोलते की माझे बाबा जनावर नाही आहेत, पण तुमची आई नक्कीच जनावर आहे. तेव्हा मीरा अशी बोलते. तोपर्यंत तिथे अजित आणि त्याचं कुटुंब सगळं आलेलं असतं. माझ्या बापाने आजपर्यंत कोणालाही इजा पोहोचवलेली नाही आहे, पण तुमच्या आईने खून केला आहे. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की मीरा तोंड सांभाळून बोल, कोणाचा खून केला आहे माझ्या आईने. तेव्हा मीरा बोलते की तुमच्या बायकोचा, वेदाच्या आईचा. आणि अंबिकाकडे हात करून बोलते की अंबिका ताईचा. तेव्हा सगळ्यांचं लक्ष जातं की ही कोणाकडे हात करते म्हणून. सगळे बघायला लागतात. मायालाही काही कळत नसतं, सगळे तिकडे बघत असतात. पण अंबिकाच्या मागे अंबिकाचाच फोटो असतो. तेव्हा अंबिकालाही शॉक होतो की मीरा माझ्याकडे हात करते म्हणून. तेव्हा ती मागे बघते आणि मागे तिचा फोटो असतो. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा रागात तू वेडी झाली आहेस, तुझं डोकं काम करत नाही आहेस, तू काहीही बरमळती आहेस. अगं अंबिकाला तर मायाने मारायला सांगितलं होतं ना, तूच तर मग मायाकडनं कबूल केलं होतं ना. तेव्हा मीरा बोलते हो माहिती मला, पण मायाला अंबिकाचा खून करायला तुमच्या आईने सांगितलं. तेव्हा दादासाहेबही हॉलकडे येत असतात. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा नको करू कुठले असले आरोप माझ्या आईवर. तेव्हा मीरा बोलते की आरोप करत नाही आहे मी, आणि हा कुठला प्लॅनही नाही आहे, हेच खरं आहे. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा मी तुम्हाला म्हणाले होते की काही गोष्टींचा उलगडा होणार आहे, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुमची आई खुनी आहे. तेवढ्यात दादासाहेबही येतात आणि बोलतात की बास मीरा बास, काय बोलतेस तुला तरी कळतंय का. तेव्हा मीरा बोलते मी खरं तेच बोलते दादासाहेब, इतके दिवस मी बोलले नव्हते पण आज मला बोलावं लागले. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, आईच्या म्हणण्यानुसार अंबिकाचा खून मायाने केला होता असं म्हणायचं ना तुला. माया इथे उभी आहे, आम्ही सगळेच इथे उभे आहोत, कर प्रूफ. तेव्हा अथर्व बोलतो की कर प्रूफ.
तेव्हा मीरा बोलते की दुसरं कोणाला विचारून कशाला प्रूफ करायचं, आपण डायरेक्ट त्यांनाच विचारू. तेव्हा मीरा सरळ सरळ उठून वरती मंजिरीच्या खोलीकडे जायला निघते. इकडे मंजिरी आवरून तयार असते आणि खूप खुश असते. ती मनात बोलत असते की मंजिरी आता थोडाच वेळ मौन आणि स्थिर मन ठेव. कोणालाही संशय येऊ देऊ नकोस, कारण की आत्ता एकदा का हा क्षण पार पडला तर कोणालाही संशय, सगळं काही तुझ्या बाजूने होईल. तोपर्यंत कुणाचा बापही तुला या रूममधून बाहेर काढू शकणार नाही. तेव्हा मीरा मंजिरीच्या खोलीचा दरवाजा उघडते आणि बोलते की मंजिरी तुझी वेळ संपली आता. चल, हाच तो क्षण, हीच ती वेळ. तुझा डाव होता की तो दिवस कधीच येणार नाही, पण माझी श्रद्धा होती की देवी आई हा दिवस नक्की आणणार. आणि बघ आजचा दिवस सगळ्यांसमोर आहे. देवी आई न्याय करते मंजिरी, आणि बघ सत्य सगळ्यांसमोर आणतेच. चल, आज तू सत्यापासून पळू शकणार नाही आणि सगळ्यांसमोर काय सांगायची ती वेळ आली आहे मंजिरी. तेव्हा मीरा मंजिरीचा हात पकडते आणि बोलते की चल, पण मंजिरीचं मौन असतो. मंजिरी काहीही बोलत नसते. इथेच आजचा एपिसोड संपतो.